हरिओम. आज सोमवार 9 डिसेंबर 2024. सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज आज आपल्याला सांगतायत की अभिमान बाळगू नये, निंदा करू नये. ऐकूया त्यांचे विचार. खरं पाहिलं असता देहबुद्धीचा जोर व्हायला कारण म्हणजे आमचा अभिमान. अभिमानाने सद्गुण जाऊ लागले तर काय उपयोग. ज्ञानी आणि अज्ञानी यांच्यात मुख्य फरक म्हणजे ज्ञानी अभिमान टाकतात तर अज्ञानी लोक तो वाढवतात. अभिमानासारखा मोठा शत्रू नाही. अंतरंगातल्या या शत्रूचा आपण शोध घ्यावा आणि त्याचा योग्य बंदोबस्त करावा. नुसत्या सत्कर्माने अभिमान जात नसतो. सापाला दूध घातलं तरी त्याचं विषच होतं. तसं अभिमानाला कोणतेही कृत्य घाला तो वाढतच जातो. आता याकरता सत्कर्म करायचे सोडावे असं नाही, परंतु अभिमान न बाळगता ते करावीत ना. मी करता ही भावना सोडावी. अभिमान हा बारशाला आपल्या बरोबर येतो आणि 12व्यापर्यंत आपल्या जवळच राहण्याचा प्रयत्न करतो आणि म्हणून नामरूपी अंकुशाच्या योगाने त्याला वेळीच हुसकवून लावणं आवश्यक आहे. आपल्या अंतःकरणामध्ये निंदेची घाण आहे, म्हणजेच आपल्या विहिरीमध्ये खारट पाणी आहे. समजा वरचं खारट पाणी काढून टाकलं आणि जास्त खोल खणलं तर एखाद वेगोड्या पाण्याचा झरा लागण्याचा संभव आहे ना. मग त्या विहिरीचं पाणी गोड होईल. तसं आपण जर अभिमान टाकला, निंदा बंद केली आणि अंतर्मुख होऊन भगवंताला शोधला तर त्याच्या प्रेमाचा झरा लागेल. अंतःकरण त्या प्रेमाने भरून जाईल. आपल्याकडे अशी म्हण आहे की जे आडात आहे तेच पोहऱ्यात येतं. विहिरीमध्ये जर खारट पाणी असेल तर तेच पोहऱ्यामध्ये येणार. हे जसं खरं, त्याचप्रमाणे आपल्या मनात जे असतं तेच बोलण्याच्या रूपाने बाहेर पडतं. बोलण्यावरून माणसाच्या अंतःकरणाची परीक्षा होते. ज्याला निंदा आवडते त्याच्या पोटात घाण असलीच पाहिजे. काही लोक दुसऱ्याचा उत्कर्ष सहन न झाल्यामुळे त्यांची निंदा करतात. दुसऱ्याला चांगलं त्यांना पाहवतच नाही. काही लोक दोष आपल्यावर येऊ नये म्हणून दुसऱ्यांची निंदा करतात. काही लोकांची दृष्टीच अशी वाईट असते की दुसऱ्यामध्ये दोष असो वा नसो त्यांना दुसऱ्यात दोष दिसायचाच. भगवंताच्या मार्गाने जाणाऱ्याने दुसऱ्याच्या ठिकाणी दिसणाऱ्या दोषांचं बीज आपल्यामध्ये आहे हे ध्यानात ठेवून वागावं. त्याने दुसऱ्याची निंदा करू नये आणि आपल्या सामर्थ्याचा वा गुणाचा अभिमानही बाळगू नये. लोकांनी जे करू नये असं आपल्याला वाटते ते आपण स्वतः करू नये. प्रपंचाचा सहवास वरवरचा असावा, त्याचा वास आत नसावा. आत वास भगवंताचाच असावा. त्यामुळे आपल्या सर्व दोषांचं उच्चाटन होईल. मनाला शाश्वत शांतीचा आस्वाद घेता येईल. दोष सांगणं आणि बोलणं हे हीनपणाचं लक्षण आहे. हरिओम. हरिओम तत्सत. हरिओम.